बानू बानू म्हणतात ती तूच ना? वय तुम्हासनी म्या ओळखलं. या बसाजी. श्री खंडेरायांना त्यांच्या एका भक्ताने घोंगडी भेट दिली होती. दिवस रात्र ते ती अंगावर घेऊन फिरायचे. ती भक्त तूच होती का? बसा आजी. मी इथे पाहुणचार घ्यायला नाही आले. पण मला तुझ्याशी एकांतात बोलायचे आहे. थांब. मी म्हाळसा, श्री खंडेरायांची अर्धांगिनी. मी इथे वस्तीवर आले आहे हे कोणालाही कळता कामा नये. आणि हे जर कोणाला कळालं तर वय नाही सांगणार. माझे पती श्री खंडेराय कुठे आहेत? देव देव हात नाहीत. तू कोणाशी बोलते आहेस याचं भान असू दे. खोटं बोलू नकोस. नाही जी, देव खरंच हात नाहीत. म्हणजे हे इथे चंदनपुरीत नाहीत? देवाची आण घेऊन सांगते ते नाही आलं हात. तुम्ही वाड्यात बघा, हो तर वस्ती उभी विचारा. देव नाही आलं या येळाला. या वेळेला म्हणजे? आधीच्या येळाला वचन दिल्याप्रमाणे देव आलं होतं. वचन? केव्हा? खुशी पुनवाला. त्यांची खूप मोठी भक्त आहेस असं कळलं. नाही जी. असं कसं? खूप चमत्कार वगैरे केलेस म्हणे तू. तू त्यांची केवळ भक्तच आहेस की आणखीन काय? माझं त्यांच्याशी लग्न झालेलं असतानाही तुला त्यांच्याशी लग्न करायचं आहे का? देवांशी लग्न झालं आहे की व्हायचंय? देवांनी लगीन करायचं असं वचन दिलं आहे. माझं सुदैव की अजून तुमचं लग्न झालं नाही. मी त्यांना जेजुरीला घेऊन जाण्यासाठी इथे आले आहे. ते पृथ्वीच्या पाठीवर जिथे कुठे असतील तिथून मी त्यांना शोधून आणेन आणि जोडीने जेजुरीला जाईन. देव
जेजुरीत नाही म्हणतायसा म्हणून कुठं गावणार देव? खरंच कुठं गेला असत्या? तुला खरंच ठाऊक नाही? देव जेजुरीत नाही, आता नाही. खरंच कुठं गेलं देव माझं? तुझे देव देव या डोळ्यांना आणि डोळ्यातल्या खोट्या अश्रूंना भुललेत बहुतेक. असो, मला आता खात्री पटली आहे की ते इथे नाही. ते जर इथे असते तर इथे चंदनाचा सुगंध आला असता, तेज दिसले असते वातावरणात. ते इथे नाहीत. खरंच मी जेजुरीला त्यांना परत घेऊन जायला आले होते, पण मी आलेच आहे इथवर तर खूप गोष्टी आहेत मनात. खूप प्रश्न घोंगावतायत डोक्यात दिवस रात्र. परत तुला कधी विचारायला मिळेल न मिळेल, पुन्हा तू माझ्या समोर येशील की नाही हे मला सांगता येत नाही. म्हणून आत्ताच बोलून घेते. माझं मन मोकळं होणार नाही, पण बोलले नाही तर आयुष्यभर ही खंत राहील माझ्या मनात की मी का बोलले नाही. विचाराजी, मनात काय बी ठेवू नका. माझ्याकडे काय बी लपवण्यासारखं नाही बघा. तुम्ही विचारा, मी सांगन. खूप मोठी स्वप्न पाहतीयस का तू? नाही जी, कसलं सपन? जेजुरीच्या सिंहासनावर यांच्या शेजारी तुला बसायचंय का? सगळीकडे श्री खंडेरायांची अर्धांगिनी म्हणून तुला मिरवायचंय का? खूप व्याकुळ झालीयस का ऐश्वर्यात लोळण्यासाठी? नाही जी. कसला मोह आहे तुला? सत्तेचा, संपत्तीचा, कीर्तीचा? कसला? कसलाच नाही जी. काय हवं तुला? सोनं, चांदी, माणिक, मोती, हिरे, उंची वस्त्र, प्रत्येक दिवशी पंचपक्वान्न, विलासी आयुष्य? मला यातलं काय बी न गमाय. श्री खंडेराय, श्री मार्तंड भैरव तुला मिळावेत असं काय केलंयस तू? भक्ती. त्यांची भक्ती केली आहे म्या. यो जीव ठेवला आहे त्यांच्या पायाशी. माझ्याकडे नीट बघ. जन्मल्यापासून महादेवांशिवाय कुणाचं नाव घेतलं नाही मी. आराध्य सोडून दुसऱ्या कुठल्याही रूपाची कल्पना केली नाही मी. त्यांचेच ध्यान केले, त्यांचीच प्रार्थना केली. मुखातून असत्य कधी बाहेर पडले नाही.
त्यांच्याच नावाने उपवास केले, त्यांना स्मरून प्रत्येक श्वास घेतला आणि आजही घेते. तेच महादेव पती म्हणून श्री खंडेरायांच्या रूपात मला लाभले. मी त्यांच्यावरच प्रेम केलं आणि माझं सर्वस्व त्यांना वाहिलं. या निसर्गात माणसाचे मन वाचता येईल अशी काही पद्धत असेल तर माझे मन कुणीही वाचावे. त्यात एकच नाव दिसेल, श्री खंडेराय. श्री खंडेराय, श्री खंडेराय, श्री खंडेराय, श्री खंडेराय आणि श्री खंडेराय. मी म्हाळसा, त्यांची अर्धांगिनी. त्यांना मिळवणं एवढं सोपं वाटतं तुला? तर ते तर मला कवाच मिळालं आहे. माझा अपमान करते आहेस तू. लोक पत्तात यावी, तुमच्या एवढी मोठी नाही. रानात राहणारी साधी माणसं आम्ही. काम करता करता दिस रात देवाचं ध्यान केलं आणि नंतर देवाचं येडच लागलं. देव माझ्या भक्तीला धावून आलं. देवानं दर्शन दिलं मला. माझी इच्छा म्हणून आता घरला आले, काबळावर बसले. माझ्या हात 4 घास दिवस म्हणून खाल्लं. माझ्या या हातानं पूजा केली मी त्यांची. खरंच देव लय बाबडा आहे. मला त्यांना भेटता यावं म्हणून त्यांनी मला खडावा दिल्या. त्या खडावा घालून मी त्यासनी करे पठारावर भेटले. मन भर पतूर देव बोलले. हे तुला भेटत राहिले आणि कसल्या खडावा? या धावते. हे बघ, याच त्या खडावा आहेत. या पायात घातल्या का मला आबाळात उडता येत. याच घालून मी उडत देवासनी भेटाया जाते. तू काहीही सांगावस आणि मी विश्वास ठेवावा? अव खरंच देवाच्या कपाळावर जसं टिळा असतो तसं नक्षत्र बी आभाळात दिसत. त्याला नाव बी आहे, मल्हार नक्षत्र. तुम्हासनी कुणी सांगितलं? देवानं. ते कसले सांगतायत? माझ्या विश्वासातले एकच आहेत, नारद मुनी. त्यांनी सांगितलं मला. अव ते तर माझं गुरु. म्हणजे धनगर समाजातल्या स्त्रियांनीही असा दागिना घातलेला मी पाहिलेला आहे. पण हा दागिना बानूचा आहे की नाही हे मात्र मी नाही सांगू शकत. आपण भव्य सारीपाटाचा डाव मांडा आणि त्यात त्यांना पराभूत करा. श्री खंडेरायांना तुम्ही तुमच्या वचनात बांधून ठेवू शकता. त्यांच्या आयुष्यातून तुम्ही बानूला कायमचं दूर करू शकता. आज ना उद्या श्री खंडेराय बानूकडे जाऊन तिच्याशी लग्न करणार आणि तुमच्यासाठी जेजुरी गडावर सवत घेऊन येईल. कट, कारस्थान, विश्वासघात, डावपेच, फसवणूक
मुनीवर तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही मी. तुम्ही जेव्हा माझ्या समोर याल तेव्हा मी काय करेन ते पहा तुम्ही. माझ्या संसाराची राख रांगोळी करायला तुम्ही सगळे एकत्र आलात. देवत्व अंगी असून तुम्हाला असे कृत्य करताना काहीच कसे वाटले नाही. नारायण नारायण. आज अचानक आकाशात हा विजांचा कडकडाट का? कुठल्या देवाचा कोप झाला की कुठली देवी रागावली? नारायण नारायण. एका स्त्रीला एकटं गाठून फसवून तिला बेसावट ठेवून तिच्या पाठीवर शस्त्राने वार केले आणि तिला घायाळ करून सोडून दिलं. आणि त्यात तूही सहभागी होतीस. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा संसार मोडलास तू. तुमच्या पायाच्या धुळीची विसर नाही हो मला. या देवाची भाबडी भक्ती करत आली. कळत नव्हतं तेव्हापासून. आणि एक दिवस मग महाराज मला भेटले आणि त्यांनी सांगितलं का महादेव म्हणजेच खंडेराय आणि खंडेराय म्हणजेच महादेव. ते सांगत्याल तसं समज केलं मी. कितीतरी व्रत केली. एक व्रत असं बी होत. देवासनी पाळण्यात बसून दिस रात त्यांची पूजा केली. ते माझ्या सहवासात असतानाही तुझाच विचार करत होते. बोलायचे माझ्याशी, मात्र मनात तू असायचीस. नाही जी, खरंच देव लई भोळ भाबडा आहे. त्यांच्या भोळेपणाचा सगळ्यांनी आणि तू लाभ घेतलास. पण आता नाही. कसल्या दुष्ट चक्रात अडकवलं आहे तुम्ही मला आणि माझ्या पतीला. कुठल्या घोर अरण्यात अडकले असतील ते. कसल्या कष्टात असतील माझे पती. मला त्यांना शोधलंच पाहिजे. मला त्यांना जेजुरीला घेऊन गेलंच पाहिजे. तुझ्या दंडावर ही बेलपत्राची खूण कशी आली?